होम मिनिस्टर. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. मी आज व्लॉग इथून स्टार्ट करते. त्याचं कारणही सांगते, कारण मला पैठणी मिळालेली आहे आणि ही छान पैठणी मी घेतली. परत तुम्ही मी नेसल्यानंतर विचारणार धनश्री साडी कुठून घेतली, तर साडी सायरम ज्वेलर्स इथून घेतली. आणि बाकीच्यांच्या पण पैठणी ज्यांना ज्यांना मिळालेल्या तर त्या आलेल्या आहेत. आणि जी योजना आहे ती मी तुम्हाला ह्या आधी पण सांगितली होती. परत इथे मी फ्लॅश करते साईडला. आणि त्याच्यामध्ये सगळ्या एक छोटासा व्हिडिओ पण येईल, एक शॉर्ट व्हिडिओ पण येईल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला अजून डिटेल कळून जाईल, जो मी उद्या किंवा परवा नक्कीच टाकेन. आणि त्यानंतर तुम्हाला कळेल तर तुम्ही सुद्धा अशी छान पैठणी मिळवू शकता. जशी मी ही घेतलेली आणि अजून या बाकीच्या आहेत त्या यायच्यात. आता एक त्या घेऊन गेल्या त्यांची पैठणी. आणि बाकीच्यांना पण असं छान मिळण्याची सुवर्ण संधी गमावू नका. पैठणी दाखवता मग. स्काय ब्लू वाटतोय आणि तो वेगळा वाटतोय. तुम्ही असं ओपन करून दाखवायचं नका. त्याचं चेहरा घ्या, फेस. हां पैठणी बरोबर निवडली, छान आहे. होम मिनिस्टर आदेश भाऊजीने नसेल या भाऊजीने दिली पैठणी. खूप छान आहे. फिरता कलर आहे खरं तर. हे असं बघितलं ना वेगळी दिसते, अशी बघितलं तर ग्रीनिश दिसते, असं थोडी ग्रे दिसते. आणि असं साईडला बघितलं तर थोडा ब्ल्यू असा शेड दिसतो. मोरपंखी दिसतो. मोरपंखी कोणाची चॉईस आहे? त्यांचीच नाही घेताना सरांची. हे सगळे तुम्ही निवडून तुम्ही निवड करून आणले. हे बघा, ही पण छान आहे. कोण घेणार चला, तुम्ही सगळ्यांनी अवश्य लाभ घ्या या योजनेचा. वर्षभर सुरू आहे योजना, 1-2 दिवस नाही, वर्षभर आहे. तर नक्कीच लाभ घेऊ शकता. सकाळ झालेली आहे आणि ज्या जेवण करणाऱ्या ताई मला मदत करायला येतात, तर त्या आता नाही आहेत 2-3 दिवसांसाठी, कारण ते त्यांच्या गावी गेल्यात काही कार्यक्रमानिमित्त. सकाळी 6:30ला उठले. 6ला उठून मग व्यायाम करून सगळं करून आता नाश्ता करून दिला सगळ्यांचा. सगळे आपापल्या कामाला गेलेले आहेत. आणि आता जेवण करायला घेते. त्यामध्ये चपातीसाठी मी पहिल्यांदा मीठ टाकते थोडंसं आणि त्याच्यानंतर पाणी टाकते. ते विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये पीठ टाकून मळते. आज पनीर करणार आहे. आरोला पनीर खूप आवडतं. आज सॅटर्डे आहे आणि त्याच्या शाळेचं जे काही दिवाळीचं काम राहिलेलं आहे तर तेही करायचं. आणि गाणी छान 70s मधली गाणी लावल्यात मी मस्तपैकी आणि माझी कामं करते. तर आता पटपट आवरते. पूजा ते सगळं सचिन करून गेलेले आहेत ऑफिसला. आणि आज मी तुम्हाला बटाटा पोहा कटलेट जो आहे तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे, जी की खूप मस्त होते, टेस्टी होते आणि लहान मुलांसाठी अगदी भारी आहे. लहान मुलांसाठीच्या रेसिपी म्हणजे आरवसाठीच करते मी मोस्टली, बाबा आणि आरवसाठी, कारण ते जास्त फूड आहेत, त्यांना तशा गोष्टी आवडतात. सचिनला पण आवडतात, पण त्या दोघांसाठी जास्त असतं. म्हणून मग हे स्वयंपाक अगोदर आवरून घेते आणि त्याच्यानंतर मी बोलते परत. भात तरी झालेला आहे आणि पनीर पण तयार झालं. हे बघा, कोथिंबीर मी आधीच टाकली होती. त्यानंतर आता गार्निशिंगसाठी थोडी आणि कसुरी मेथी मी थोडी गरम करून हातावरती चोळून टाकलेली आहे. आता हे असंच ठेवते आणि आता फक्त चपात्या करून राहायच्या. तर कसुरी मेथी मी याच्यावरती ठेवली होती. आता ही परत एवढीशी राहिली. आता चपात्या राहिल्यात. एक 5 मिनिटांनी चपात्या करायला सुरुवात करते, म्हणजे पूर्ण स्वयंपाक माझा रेडी असेल. आवरते पटपट. दुपारी जे आहे ते चहाच्या टायमाला मी मग आलू पोहा टिक्की जे आहे ते करायला घेतली. तर बटाटा जो आहे तो 3 बटाटे उकडून ते चांगले स्मॅश करून घेतलेत आणि कांदा 1 चिरून टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे जिरं आणि त्यामध्ये थोडंसं जे आहे ते तिखट टाकणार आहे, लाल तिखट, एक अर्धा पाऊण चमचा. याच्या जागी तुम्ही मिरची वापरणार असाल तर वापरू शकता. आरव आहे त्याच्यामुळे मिरची नाही वापरत आहे मी जास्त यामध्ये. तरी ठेचा जो आहे केलेला तो टाकणार आहे. काळी मिरीची पूड जी आहे ती थोडी टाकते. आता मी हे माझं प्रमाण टाकलं आहे अंदाजानं, तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर चाट जो असतो, चाट मसाला, तर तोही टाकलेला आहे थोडा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खरडा, म्हणजे आमच्या घरी ठेचा नेहमी असतोच. कोणत्याही भाजीमध्ये टाकला तर चव अतिशय उत्तम येते म्हणून ते टाकतेच. आणि त्यानंतर पनीरचा एक 100 ग्रामचा तुकडा जो आहे तर तो अशा प्रकारे मी किसून टाकते. मी जेव्हा कुकिंग व्हिडिओज करायचे तेव्हा पनीर टिक्कीसुद्धा मी शेअर केली होती
आलू पोहा टिक्की पण शेअर केली होती आणि मध्ये मध्ये हे करत राहते. ह्या अशा काही गोष्टी केल्या की आरवला खूप आवडतात. त्यामुळे मग कधीतरी आधीमध्ये असं असतं कंटिन्युअसली मी जे तेलाचे पदार्थ आहे ते नाही करत. उपमा किंवा पोहे किंवा मिसळ ह्या अशा जास्त गोष्टी असतात घरी. टिक्की हा पदार्थ ज्या दिवशी शनिवार रविवार असेल किंवा सुट्टी असेल तर तेव्हाच माझ्या घरी असतो. यामध्ये जरी म्हटलात तरी सगळ्याच गोष्टी व्यवस्थित येतात, मुलांना खायलासुद्धा बऱ्या पडतात. असं तर तुम्ही नेमकं जर काही जणांना, काही मुलांना पनीर नाही आवडत, काहींना आवडतं, बटाटे काहींना आवडतात, काहींना आवडत नाही. यामध्ये काही भाज्यासुद्धा आपण मिक्स करू शकतो, मेनली बीट, कारण बीटची चव मुलांना तशी खायला आवडत नाही, पण अशामध्ये मिक्स करून दिलं तर एक कलर येतो, त्यामुळे तेही थोडंफार तुम्ही टाकू शकता आणि त्यानेही एक वेगळी टेस्ट पण येते आणि एक वेगळे टेक्स्चर पण येतं आणि मुलं खायलासुद्धा व्यवस्थित खातील. आणि पोहे जे आहेत ते एक वाटीभर पोहे मी चांगले धुवून त्यानंतर ते चांगलेसे भिजवून घेतले, त्यातलं पूर्ण पाणी काढलं आहे आणि तेही ह्या मिश्रणामध्ये मी टाकलेलं आहे आणि हे सगळं मी एकजीव करणार आहे. तर ह्यामधले ज्या मसाल्याचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी 1 चमचा अर्धा चमचा अशा पद्धतीनेच मसाले हे घेतलेले आहेत, कारण मुलांसाठी केलं ना तर ते तिखट झालं किंवा थोडंसं खारट झालं तर खूप नखरे करतात. आणि यामध्ये हवं असेल तर लिंबूसुद्धा तुम्ही पिळू शकता, एक चटपटी तशी चव येते. यामध्ये मी चाट मसाला टाकला आहे, त्यामुळे मी लिंबू काही पिळलेला नाही आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडेसे धने मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर ब्रेडक्रम्स थोडे टाकलेले आहेत आणि कॉर्नफ्लॉवर थोडा टाकला आहे. म्हणजे 1 चमचावर कॉर्नफ्लॉवर, ब्रेडक्रम्स 4 चमचे टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर धने मसाला जो आहे तो एक अर्धा चमचा टाकलेला आहे. परत हे सगळं मी एकजीव करून घेतले. हाताला थोडंसं तेल लावले आणि आता मी टिक्की करायला घेणार आहे. बटाटे जर जास्त शिजले तर टिक्की व्यवस्थित येत नाही, म्हणजे एकदमच शिजले तर ते करताना काय होतं की टिक्की आपण केली की तेल जास्त शोषून घेतं आणि खूपच वितळल्यासारखं होतं ते आपण जेव्हा शॉलो फ्राय करतो तेव्हा. आणि जास्त घट्ट शिजले तर टिक्की अशी वळत नाही, त्यामुळे शिजवताना मी 6 शिटी काढून घेतलं होतं. बटाटे मोठे होते त्याला. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, 1 चमचा मैदा आणि त्याच्यामध्ये काळी मिरीपूड टाकले, पाणी टाकून त्याची चांगली स्लरी करून घेतले, ज्यामध्ये ही आलू टिक्की जी आहे, आलू पोहा टिक्की, तर ती अशी डीप करते मी. ब्रेडक्रम्स जे आहेत तेही एका बाउलमध्ये मी प्लास्टिकच्या काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ही आलू पोहा टिक्की जी आहे तर ती अशा प्रकारे घोळवणार आहे आणि त्यानंतर शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण शक्यतो मी टिक्की किंवा अशा काही गोष्टी जेवढ्या जमेल तेवढ्या शॅलो फ्राय करायचा प्रयत्न करते. काही टिक्की ज्या आहेत त्या मी एअर फ्रायरमध्ये सुद्धा फ्राय करणार आहे. बघू म्हटलं की लेस ऑइली मी तरी खाते, तर त्याच्यामुळे सगळ्याच नको म्हटलं तेलामध्ये. तर काही आलू टिक्की ह्या ब्रेडक्रम्स लावून मी फ्राय करणार आहे, काही आलू टिक्की मी तशाच फ्राय करणार आहे आणि काही आलू टिक्की मी एअर फ्रायरमध्ये फ्राय करणार आहे. एअर फ्रायरमध्ये करण्यासाठी मी थोडंसं तेल जे आहे ते ब्रशच्या मदतीनं अशा प्रकारे टिक्कीवरती लावते. ह्या टिक्की खूप छान होतात, नक्की करून बघा, मुलांना आवडतील. डब्यालाही तुम्ही देऊ शकता. आरव तर मला म्हटलं खाल्ल्यानंतर की हां मला डब्यालासुद्धा दिलीस तरी चालतं, तर म्हटलं ठीक आहे, असं केलं तर निदान खाईल तरी आणि भाज्यासुद्धा मी एकदम मिक्स करून त्याला देऊ शकते. त्यामुळे मग विचार केला की नेक्स्ट टाईमला डबे आता शाळा सुरू होते तर तेव्हा द्यायला बरं. एअर फ्रायरसाठी मी आधी प्रीहीट थोडंसं करून घेतलेलं आहे 5 मिनटासाठी 160 डिग्रीजला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 आलू टिक्की जे आहेत त्या मी ठेवते. ह्याच्या आधी मी जास्त करून एअर फ्रायरमध्ये फ्राय केलेल्या जेव्हा आलू टिक्की किंवा कोणतेही पदार्थ खाल्ले तर ते इतकेच चवीला लागत नाहीत, फ्रँकली स्पीकिंग, कारण तेलाचा वापर नसतो आणि आपल्याला सवय झालेली असते छान तळलेलं चटकमटक खायचं. पण हेल्दी खायचं असेल तर थोडंफार कॉम्प्रोमाइज आपल्याला करावं लागतं. तर एअर फ्रायरमध्ये मी जवळजवळ याला 15 मिनटासाठी 150 डिग्रीला ठेवलं आणि 15 मिनटानंतर मग तोपर्यंत इकडच्या पण आलू टिक्की ज्या आहेत त्याही होतील आणि मग ही होईल एकत्र. बघू, ट्राय करू म्हणून. ह्या ब्रेडक्रम्स लावलेल्या आलू टिक्की ज्या आहेत तर त्या आधी मी फ्राय करून घेते. गॅसची फ्लेम जी आहे ती खूप कमी ठेवली आणि त्या कमी फ्लेमवरतीच करते. जर तुम्ही डीप फ्राय करणार असाल ना तर त्याही छान लागतात, पण बटाटा जो आहे तो जास्त शिजवला नाही पाहिजे, सगळं प्रमाण व्यवस्थित पडलं पाहिजे, नाहीतर मग ते तेलात विरघळल्यासारखं होतं पूर्ण. तर सगळ्याच ज्या आलू टिक्की आहेत त्या ठेवल्या, प्लेट छान सजवली, त्यानंतर चहासुद्धा केला गरम गरम. आणि कालचा शनिवार होता आमचा, तर त्याच्यामुळे हे छान वेळ आमचा गेला होता एकत्र. सगळे घरीच होतो, कुठे जायचा प्लॅन नव्हता. ॲक्च्युली केलेला प्लॅन पण तो झाला नाही, पण जे आहे म्हटलं ठीक आहे घरीच आपण एन्जॉय करूयात. चहा ओतला सगळ्यांना. आरव कधी कधी चहा घेतो, कधी कधी घेत नाही, त्याच्या मूडवरती डिपेंड असतं. बाबांना अगोदर चहा दिला. आज वातावरणही थोडंसं मळब आल्यासारखं होतं, त्यामुळे मला अंगदुखीचा प्रॉब्लेम हा होतोच जेव्हा जेव्हा मळब येतं तेव्हा, ऑपरेशन्स 2 झाल्यामुळे.
आरवचा दिवाळी गृहपाठचा अभ्यास जो आहे तो कंटिन्युअसली करत बसलेला. झोपून उठला होता दुपारी 3:30 वाजल्यापासून तो करत बसलेला. जेवढं राहिलं होतं महिनाभरात पण त्याने थोडा थोडा केलाच होता, पण एंडिंगचं जे राहिलं, जे त्याला गोष्टी येत नव्हत्या, तर त्या सगळ्या पुस्तकामध्ये शोधत होता आणि तो अभ्यास करत होता. एक गोष्ट आरवची मला फार आवडते, मला त्याला सांगावं लागत नाही, अभ्यास करत बस, टीचर ओरडतील, त्याची त्याला काळजी खूप आहे. त्यामुळे हे एक टेन्शन नाही. आता ह्या आलू टिक्की ज्या आहेत त्या खाल्ल्या आम्ही आणि त्यानंतर हा उद्या जो आम्ही बाहेर चाललो आहे तर त्या गोष्टीमध्ये खूप रमला होता आणि ॲक्टिंग करून दाखवत होता. पूर्ण खूपच खुलखुलला होता, कारण त्याच्या मनासारखी गोष्ट घडणार होती कोणती ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळलं. स्वतःच सगळी तयारी त्याने केला, बॅग भरला, सगळ्या गोष्टी, आणि हे असं काहीतरी करून दाखवत होता. असं रूप तुम्हाला कदाचित पाहायला मिळालं नसेल आरोजं, पण ते जेव्हा तो जास्त एक्सायटेड होतो तेव्हा हा असाच वागतो. व्हिडिओचा एंड मी करते आहे. काल पण कामामुळे असंच झालं, दुसरीकडे एके ठिकाणी जावं लागलं, त्याच्यामुळे राहिला कालचा ब्लॉग. आणि आता आरवची सुट्टी संपते. आम्ही म्हणजे गावी पण जाऊन आलो, त्याच्यानंतर इथे पण टाईम स्पेंड केला, दंगामस्ती झाली. त्याला ही सुट्टी त्यानंतर भरपूर एन्जॉय केलेला आहे. पण सुट्टीचा शेवट पण आम्हाला चांगला करायचा आहे, तर तेच काहीसं उद्या करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून मग आता लवकर झोपणार आहोत. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये देखील सांगा. परत मी उद्या भेटते, तोपर्यंत बाय बाय.